सेबी एक तुम्हाला वॉर्निंग देतं की 90% ऑफ पीपल लूज मनी इन ऑप्शन्स अँड फ्युचर्स. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये तुम्ही ऑप्शन्स, फ्युचर्स किंवा त्याला ज्याला ट्रेडिंग म्हणतो आपण, ज्याला तो ॲक्च्युली तो जुगार आहे. शेअर मार्केट बद्दल सध्या बऱ्याच जणांना कुतूहल आहे आणि खूप जणांच्या म्हणजे अशा गैरसमज आहे की शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे. तर नक्की शेअर मार्केट म्हणजे खरंच जुगार आहे का? तुमचं काय शेअर मार्केटकडे बघणं? त्याचं उत्तर हो आणि नाही हे दोन्ही आहे. आता तुम्ही जेव्हा कदाचित झिरोदा किंवा ICICI डायरेक्टवर ट्रेडिंग म्हणजे बाय ऑप्शन किंवा सेबी एक तुम्हाला वॉर्निंग देतं की 90% ऑफ पीपल लूज मनी इन ऑप्शन्स अँड फ्युचर्स. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये तुम्ही ऑप्शन्स, फ्युचर्स किंवा त्याला ज्याला ट्रेडिंग म्हणतो आपण, ज्याला तो ॲक्च्युली तो जुगार आहे. त्याला स्पेक्युलेशन असा शब्द आहे. त्यामुळे तुम्ही कशात पडता याच्यावर ते त्या उत्तराचं म्हणजे प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. जर तुम्ही ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट हार्डकोर इन्व्हेस्टिंगसाठी जर केला तर अजिबात नाही आहे. हां, शेअर मार्केट खालीवर होत राहतं, पण तुम्ही जर मागचे 20 वर्षाचं डेटा केलं तर जेवढं तुम्ही जास्त तुमची इन्व्हेस्टमेंट होरायझन होईल तेवढं त्याच्यात रिस्क फॅक्टर जे म्हणतो, रिस्क फॅक्टर म्हणजे काय, वोलाटिलिटी म्हणतो आपण, म्हणजे खालीवर होतं शेअर मार्केट. ते रिस्क फॅक्टर जसं जसं आपण तुमचं इन्व्हेस्टमेंट ड्युरेशन वाढतं तसं तो रिस्क फॅक्टर ऑटोमॅटिकली कमी होत जातो. त्यामुळे शेअर मार्केट अजिबात जुगार नाही. हां, पण जर तुम्ही ऑप्शन्स, फ्युचर्स, डेरिव्हेटिव्स किंवा ट्रेडिंगमध्ये घुसलात तर नक्की हा जुगार आहे, कारण त्याला आपण झिरो सम गेम म्हणतो. म्हणजे जेव्हा तुम्ही कमवता तेव्हा कोणीतरी हरतं, तर नेट रिझल्ट हा झिरो समच होतो. त्यामुळे वॉरन बफेचं एक वाक्य आहे, ते मी तुम्हाला बोलू शकतो. स्टॉक मार्केट इज अ वोटिंग मशीन इन द शॉर्ट टर्म, बट इट्स अ वेइंग मशीन इन द लाँग टर्म. म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये डिमांड अँड सप्लायवर सगळा खेळ चालतो. म्हणजे शेअर मार्केटमध्ये स्टॉकचं डिमांड किती आणि सप्लाय किती. बट ओव्हर अ पिरियड ऑफ 5 years 10 years त्या स्टॉक मार्केट त्या शेअरचं त्याच्या खालचा जो बिझनेस आहे तो कसा ग्रो होतोय त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. तर जुगार तर नाही, पण लोक जुगारासाठी येतात म्हणून पैसे हरतात. त्यामुळे वेन यू एंटर द स्टॉक मार्केट इट शुड बी फॉर इन्व्हेस्टमेंट पर्पसेस ओनली. आणि दुसरं म्हणजे यू नीड टू गो फॉर अ लाँग टर्म होरायझन. हा काय असा नाही की एका वर्षात दुप्पट, एका वर्षात त्रिप्पट, हे काहीच वर्ष असं होतं. जनरली काय होतं की एखाद्या वर्षात दुप्पट कमवता तुम्ही, पुढच्या वर्षी 15% 20% खाली जाता, त्याच्या पुढच्या वर्षी काहीच मिळत नाहीत. पण ओव्हर अ पिरियड ऑफ 10 years 15 years आरामात तुम्हाला 15 ते 16% CAGR मिळतात. CAGR म्हणजे काय, कंपाऊंडेड ॲव्हरेज ग्रोथ रेट. म्हणजे मी आज 100 रुपये टाकले तर पुढच्या वर्षी त्याचे 116 रुपये मिळतील, त्याच्या पुढच्या वर्षी 116 वर 16% मिळतील. तसं तर डेटा सांगतो की जे लाँग टर्म इन्व्हेस्टर्स आहेत म्युच्युअल फंड्समध्ये किंवा स्पेसिफिक स्टॉक्समध्ये, त्यांना ऑन एन ॲव्हरेज 16 ते 17% मिळतात. तर इंडियामध्ये सगळ्यात मोठा जो इन्व्हेस्टर होता म्हणजे राकेश झुनझुनवाला, त्याचं एक वाक्य आहे, इफ यू अर्न 16 to 18% यू आर अ गुड इन्व्हेस्टर, 18 to 20% यू आर अ ग्रेट इन्व्हेस्टर, अँड अबाउट 20% CAGR यू आर एन एम्परर. त्यामुळे हे जे चुकीचं जे आपल्याला सांगितलं की आम्ही दुप्पट केलं त्रिप्पट केलं, असं काही नसतं. पैसे, वेल्थ जनरेशन जे म्हणतो आपण, ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम 15-20 वर्ष लागतात. पण इफ यू मेंटेन कन्सिस्टन्सी आणि तुम्ही चांगल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून किंवा चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट या दृष्टीने पाहिलं तर 15 ते 20 वर्षात तुम्ही
यू कॅन अक्युम्युलेट अ लॉट ऑफ वेल्थ. वेल्थ म्हणजे काय? ॲक्च्युअल धन. नाहीतर मग तो सट्टा बाजार होतो.